नात्यांची अजब कहाणी, शतकांच्याही पलीकडली, ही वाट जादू नगरीची, मोठी विचित्र कहाणी, ही दोन आकाश धरेची प्रेम कथा, ती तर आहे स्वप्न परी. चंद्रमुखी 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 चंद्रमुखी. काय विजेंद्र प्रताप सिंग या मायावी जंगलातून मुक्त झाले? नाही युवराज, रूपनगराच्या या मायावी जंगलात एक वेळ जो येतो तो परत कधी नाही जाऊ शकत. आता ही परिपरागणी कोण आहे? मी यापूर्वी तिच्याविषयी कधीच काही ऐकलेलं नाही. मीही याआधी तिला कधीच पाहिलं नव्हतं. एक साथ 3 युवराजांना उपहारात प्राप्त करून मंत्रीवर्य आनंदाने वेडे होतील. भाग्य पण आपली साथ देते. दूर दूरवर मानवाची सावली सुद्धा दृष्टीस पडत नाहीये, जिला रूपनगराचा मार्ग विचारला जाऊ शकेल. माहित नाही मी कुठे आलो आहे, काहीच समजत नाहीये. हुजूर, मी तर इथलीच राहणारी आहे, परंतु हे वाटसरू मला चंद्रमुखीच्या राज्याचा मार्ग विचारत होते. कोणत्याही परिस्थितीत परमवीर सिंग आणि लोहा सिंग मिळून विजेंद्र प्रताप सिंग आणि त्यांचे भाऊ सूर्य प्रताप सिंगांना कोणतीही हानी न पोचवत. जर तुम्ही लोक भेटला नसतात तर माहित नाही कुठवर मी या मायावी जंगलामध्ये भटकत राहिलो असतो. जर तुम्ही त्यांना भेटण्याचा निर्णय घेतलाच आहे तर असं समजा की चंद्रमुखीचं ते फूल तुम्हाला प्राप्त झालंच. अवश्य यात काहीतरी रहस्य आहे. अन्यथा इतके सारे सैनिक पहारा देत असून सुद्धा इथून मनुष्यच काय, वायू सुद्धा जीव वाचवून नाही जाऊ शकत.
लोहा सिंग, बघ हा भयंकर पशु आपल्या सैनिकांना मारतच चालला आहे. जाऊन समाप्त कर त्याला. आता या हिंसक पशुला माझ्या हातून मरण्यापासून कोणीही नाही वाचवू शकत. मी त्याची मान आपल्या दोन्ही हातांनी पकडून मुरगळून टाकेन. या पशुचा आज माझ्या हातून वध होणं निश्चित आहे. हे काय? हा पशु तर वनराज मध्ये परिवर्तित झाला. का हा माझ्या नेत्रांचा भ्रम तर नाहीये लोहा सिंग? हुजूर, हा तुमच्या नेत्रांचा भ्रम नाहीये, कारण जे काही घडतंय ते सत्यातच घडत आहे. जे तुमचे नेत्र पाहत आहेत तेच माझे नेत्र पाहत आहेत हुजूर. याचा अर्थ असा झाला की ज्याला आपण युवराज समजून घेऊन आलो तो कोणी युवराज नाही, तर एक मायावी शक्ती आहे. हो हुजूर, ही अवश्य कोणी मायावी शक्तीच आहे. जर याने आपल्याला पाहिलं तर आपल्या सैनिकांसोबत आपले प्राण संकटात येतील हुजूर. तू योग्य बोलतोयस लोहा सिंग. मायावी शक्तीशी लढणं मूर्खपणा ठरेल. माहित नाही अमावस्येची ही काळी रात्र आणखी किती लोकांचे बळी घेणार आहे. आपल्याला लवकरात लवकर महालात पोहोचून दादाला या मायावी शक्तीविषयी सांगायला हवं. चल. मायावी शक्ती? कुठल्या मायावी शक्तीविषयी बोलतोयस तू? मी त्या नव्या युवराजाविषयी बोलतोय दादा, ज्याला आम्ही आपल्या जाळ्यात पकडलं होतं. परंतु तो कोणी युवराज नाही, एक मायावी शक्ती आहे. हो, जर योग्य वेळी आम्ही आमचे प्राण वाचून तिथून पळालो नसतो तर आज तुमच्या समोर जिवंत आलो नसतो आम्ही. कसल्या भित्रेपणाच्या गोष्टी करतोस लोहासिंग? काय तू विसरलास की रूपनगरात तू सर्वात अधिक शक्तिशाली आहेस? जो लोहासिंग हत्ती बरोबर सामना करण्याची शक्ती बाळगतो तो एक साधारण युवराजाकडून हरला? तो कोणी साधारण युवराज नव्हता दादा. त्याला एक भयंकर पशुपासून मनुष्य बनताना आम्ही आपल्या नेत्रांनी पाहिलंय. लोहासिंग अगदी सत्य सांगतोय. तू आमच्यावर विश्वास ठेव. आम्ही तुझ्या समोर कधी असत्य नाही बोलू शकत दादा. सैनिकांवर आक्रमण केल्यानंतर त्या मायावी शक्तीने आमच्यावरही आक्रमण केलं होतं. जेव्हा आम्ही पाहिलं की आमचे एक एक सैनिक मारले जात आहेत तेव्हा त्यांची रक्षा करण्याचा प्रयत्न मी केला, परंतु त्यांना वाचवणं तर दूरच राहिलं. आमचे प्राणही संकटात आले. तू काहीतरी कर दादा. आम्ही ज्याला पाहिलं तसा भयंकर पशु मी आजपर्यंत रूपनगराच्या जंगलात कुठेच नाही पाहिला. घाबरू नका, त्याची माहिती लवकरच मिळेल. परंतु त्याआधी आमच्यासाठी हे जाणून घेणं आवश्यक आहे की रूपनगरच्या वनात आपल्या मायावी शक्ती असतानाही कुणी आम्हाला मायावी शक्ती दाखवण्याचं साहस केलंय. शतकांपासून मायावी शक्तींवर आपलं राज्य चालत आलंय. मग ही कोणती नवी मायावी शक्ती आहे जिने आम्हाला आव्हान देण्याचं साहस केलंय? याची माहिती तर तुझ्या मायावी दासीच काढू शकतात दादा. परंतु मला असं वाटत आहे
की आपल्या शत्रूने आपल्याला घाबरवण्यासाठी काहीतरी नवीन चाल खेळली आहे. अवश्य रूपनगराच्या बाहेर कुण्या महाशक्तीशी संपर्क करून आपल्या शत्रूंनी आपल्या विरुद्ध एखादं षडयंत्र रचलंय. आम्हालाही असंच वाटतंय परमवीर, परंतु आपण आपल्या शत्रूला या षडयंत्रात सफल होऊ देता कामा नये. रूपनगरातल्या जंगलात जर कोण्या मायावी शक्तीचं राज्य असेल तर त्याच शक्तीचं असेल जी आपल्या अधीन असेल. बाहेरून आलेल्या कुठल्याही मायेला आमच्या सेविका समाप्त करतील. मला आपल्या मायावी शक्तींवर पूर्ण विश्वास आहे दादा. रणक्षेत्रावर तर आपण शेकडो योद्ध्यांना आवाहन देऊ शकतो दादा, परंतु मायावी शक्तींपुढे माझं काहीच नाही चालत. तू तात्काळ काही अशी योजना बनव की ज्याने त्या मायावी युवराजाला समाप्त करता येईल. अन्यथा आपल्याला आणखी हानी सोसावी लागू शकते. हानी तर आपल्याला नाही तर त्याला सहन करावी लागेल ज्याने आमच्या सैनिकांना मारलं आहे. लोहासिंग, जा आणि आमच्या सेविकांना आदेश दे की आम्ही त्यांना बोलावलंय. कमोलिका, मेनका आणि निशाचरी असताना आम्हाला चिंता करण्याची काही आवश्यकता नाहीये. त्यांना सांग की तात्काळ आमच्या गुप्त सळीहून आम्हाला भेटावं. जशी आज्ञा अन्नदाता. अरे काय झालं लोहासिंग? आज तुमच्या मुखावर इतकी भीती का दिसते? आणि हे काय तुमचं पोलादी मुखकमल इतकं पिवळं का पडलंय? का असं तर नाहीये की मंत्रीवर्यांनी तुमची चांगली सुनावणी घेऊन तुम्हाला सेवेतून कमी केलंय, ज्यामुळे तुम्ही इतक्या तीव्र गतीने धावत निघालाय? माझं नाव लोहासिंग आहे. लोहासिंग कपुत्रांनो, माझ्याशी कुणीही उच्च स्वरात बोलण्याआधी 2 वेळा विचार करता. 2 वेळा. आणि तुम्हाला तर 10 वेळा विचार करायला हवा. मग तुम्ही हा विचार कसा काय केलात की मंत्रीवर्यांनी माझी खरडपट्टी काढली असेल म्हणून? तुम्ही योग्य बोलताय लोहासिंग. हा मंगूत अजूनही त्याच्या उंचीप्रमाणे लहानच आहे. कोण जाणे याला केव्हा अक्कल येईल यात शंकाच नाहीये. तुमच्या पुढे कुणी उंच आवाजामध्ये बोलूच शकत नाही. तुम्ही स्वयं लोखंडाचे बनलेले आहात ना. लोखंडाला भलं कोण मारू शकतं का? तू अगदी बरोबर बोलतोयस चंगू. तू अगदी बरोबर. जरा या मंगूला पण समजावून सांग. जेवढी कमी याची उंची आहे तेवढीच लांब याची जीभ आहे. याला समजाव. जर का मला राग आला तर याचे काय काय दुष्परिणाम होतील समजाव याला. हुजूर, तुम्ही तर क्रोधित झालात. मी तर सर्व महालामध्ये तुमच्या शक्तीची प्रशंसा करत असतो. हुजूर, मी तर इथपर्यंत ऐकलंय की तुम्ही हत्तीच्या सोंडेला पकडून त्याला गोल गोल फिरवून दूर फेकून देऊ शकता. काय सत्य आहे लोहासिंग? अरे तर हे काय असत्य? अरे एका वेळी तर मी जंगलामध्ये 2 हत्तींना त्यांच्या सोंडेला पकडून गोल गोल फिरवून फेकून दिलं होतं. वा लोहासिंगजी वा. तुम्ही तर आपल्या या महालाची शान आहात. पूर्ण विश्वामध्ये तुमच्या बळाला तोड नाहीये. परंतु तुम्ही मंत्रीवर्यांना एवढे का घाबरता? आम्ही मंत्रीवर्यांना कुठे घाबरतो? अरे आम्ही तर त्यांचा सन्मान करतो. भले तुम्हाला कोणी म्हणाले की आम्ही मंत्रीवर्यांना घाबरतो, मला शीघ्र त्याचं नाव सांगा. अन्यथा मी एक हुक मारल्यानंतर तुम्ही कोणत्या तरी तुटलेल्या पतंगाप्रमाणे जंगलाच्या झाडाला उलटे लटकाल. लवकर सांगा. लोहासिंग, हे काय चाललंय? या छोट्या बुटक्यांना घाबरवताना तुम्हाला लाज नाही वाटत? लढाईपूर्वी बरोबरीचा जोडीदार तर बघत जा. अरे मी या उंदरांशी काय लढू कलावती? हे दोघे मला चिडवत आहेत. जो लोहासिंग यमराजाला सुद्धा घाबरत नाही त्याला भित्रा म्हणतायत हे दोघे. भित्रा. काय भित्रा म्हणाले तुम्हाला? काय चंगू मंगू? तुम्ही दोघांनी एवढ्या उंच धिप्पाड मनुष्याला भित्रा म्हणण्याचं धाडस केलं? जो मनुष्य एकट्यानेच 10 व्यक्तींचे भोजन करू शकतो त्याला तुम्ही भित्रा कसे म्हणू शकता? जेव्हा हे मंत्रीवर्यांच्या कक्षातून बाहेर येत होते
तेव्हा यांचा चेहरा भीतीने ग्रासलेला होता. म्हणून आम्ही विचार केला की यांच्यावर मंत्रीवर्य रागावले असतील. हो, आम्ही फक्त एवढंच विचारलं आणि यांनी आमची बोलतीच बंद करून टाकली. लोहा सिंग, हे दोन्ही बुटके योग्यच तर बोलतायत. मलाही दिसतंय तुमच्या मुखावर अजूनही भीतीची सावली पसरलेली आहे. काय झालंय ती मलाही सांगा. मी कोणालाही नाही सांगणार. अरे काय कलावती, तू या दोघांच्या बोलण्यात येऊन मला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करतेस. अरे हे दोघे तर कोणत्याही कार्याशिवाय आपल्या सरकारप्रमाणे इकडून तिकडे फिरत राहतात. आज तर हे दोघे तुझ्यामुळे वाचलेत, परंतु नंतर कधी यांनी माझ्या नादी लागण्याचा प्रयत्न केला तर मी यांची छोटी छोटी मस्तकं माझ्या मुठीच्या एकाच प्रहारामध्ये नारळाप्रमाणे तोडून टाकेन. समजलात काय? मंगू, लोहा सिंग कलावती देवीच्या समोर आपल्याला टोमणं मारून गेला. जर आज माझी प्रकृती ठीक असते ना, तर मी त्याला मारून मारून चांगला चेपला असता. मी सुद्धा कलावती देवींमुळे शांत बसलो. जर आपल्या 3 पुरुषांमध्ये एक स्त्री आली नसती तर लोहासिंग उद्याचा दिवस पाहण्यालायक राहिला नसता. आणि माझी अशी इच्छा नाही चंगू की कोणत्याही स्त्री समोर कोणती लढाई किंवा रक्तपात हो. मला तुमच्या वीरतेवर मूळ शंका नाही. आता हे सांगा, तुमचे सरकार कसे आहेत? त्यांनी तुमचं वेतन दिलं की नाही? अरे ते आम्हाला काय वेतन देतील कलावती देवी? त्यांच्या जवळ तर एक फुटकन नाणं सुद्धा नाहीये. म्हणून आम्ही दोघांनी त्यांना काही दिवसांचा अवधी आणखी दिलेला आहे. चंगू मंगू, तुम्हाला कधीपासून शोधतोय? इथे काय करताय? मी सांगते, हे दोघे तुमची प्रशंसा करत होते. असं नाही नाही, तू म्हणतेस तर मी मान्य करतो, परंतु हे दोघे धूर्त एकमेकांशिवाय कोणाचीही प्रशंसा करत नाही. कळत नाही या दोघांनी माझी प्रशंसा कशी काय केली. परंतु हे दोघे माझ्याबद्दल काय बोलत होते? हे बोलत होते की संपूर्ण रूपनगरामध्ये आमच्या सरकारांसारखे सुंदर आणि बुद्धिमान कोणीही नाही. असं खरंच? नाहीतर मग एक खोटं. जर तुम्हाला माझं बोलणं खोटं वाटत असेल तर मला नाही बोलायचं तुमच्याशी. रागू नकोस कलावती, रागू नकोस. ते काय आहे ना की आनंदाने एवढा वेडा झाला होतो की काही सुचत असं झालं. तसं मी एक वेळा माझ्या पिताश्रींना खोटाडी सिद्ध करू शकतो, पण तुला कधी खोटाडी समजणार नाही. हो, परंतु महालामध्ये ही चर्चा चालली आहे की तुमच्यासारखा खोटारडा मनुष्य रूपनगरामध्ये दुसरा कोणीही नाही. माझ्या एवढा खोटारडा मनुष्य रूपनगरामध्ये कोणी नाही हे तुला कोणी सांगितलं? ह्या दोघांनी? नाही. मंत्रीवर्य रणवीर सिंग तुमच्याविषयी असं बोलताना महालातील सगळ्या लोकांनी ऐकलं होतं. परंतु आश्चर्याची गोष्ट आहे की तुम्ही अजूनपर्यंत एक असं नाही ऐकलं. हो, आश्चर्याची गोष्ट आहे की मला कसं माहित नाही, पण आज माहित झालं की रणवीर सिंग माझ्या सुंदरतेवर जळतो, म्हणून मला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुझ्या मनातून उतरवण्यासाठी माझ्या विरुद्ध षडयंत्र रचतोय. आता बघ कसं रणवीर सिंगला त्याच्या तीराने घायाळ करतो. आम्हाला कळलं आहे की रूपनगरच्या वनामध्ये कोणी मायावी शक्तीने प्रवेश केला आहे. जर हे सत्य आहे तर तुम्ही तिघींनी आम्हाला ही सूचना का नाही दिली? शीघ्र सांगा, अन्यथा आम्ही क्रोधाने वेडे होऊन जाऊ. हुजूर, ज्या नव्या मायावी शक्तीने तुम्हाला इतकं क्रोधित केलंय तिच्याशी अजून माझा संपर्क नाही झालाय. मी स्वतः आश्चर्यचकित आहे. अशी ही कोणती मायावी शक्ती आहे जी निशाचरीच्या परवानगीशिवाय जंगलात येऊन ठेपलीये? मेनका, काय आता तू आम्हाला याच्याविषयी सांगू शकतेस? तुझ्याबद्दल तर बोलले जाते की तू अदृश्य वस्तू सुद्धा पाहू शकतेस. क्षमा करा मंत्रीवर्य,
माझ्या नेत्रांना सुद्धा प्रथमच धोका झालाय. ज्या मेनकेला अदृश्य वायू सुद्धा दिसून येतो, तिला ती अज्ञात रहस्यमयी मायावी शक्ती का दिसू शकली नाही? ह्या गोष्टीचा मला जीवनभर पश्चाताप राहील. परंतु जर वाईट वाटणार नसेल तर एक गोष्ट बोलू. बोल. परंतु आम्ही हे जाणू इच्छितो की ती मायावी शक्ती कोण आहे. ती कोणी मायावी शक्ती नव्हती, केवळ नेत्रांचा भ्रम होता. नेत्रांचा भ्रम नाही मेनका. ज्याला तू नेत्रांचा भ्रम समजत आहेस ते सत्य आहे. स्वतः मी आणि लोहा सिंगनी त्या मायावी शक्तीला उत्पात करताना पाहिलं आहे. आदरणीय परमवीर सिंग सत्य बोलत आहेत. जेव्हा आम्ही त्या मायावी शक्तीला हिंसक पशुच्या रूपात पाहिले तेव्हा आमचा विश्वास नाही बसला. त्याने आमच्या समोर अनेक सैनिकांचा भीषण रक्तपात केला. त्याने आमच्यावर सुद्धा आक्रमण केलं होतं, परंतु नशिबाने आमचे प्राण वाचले. अन्यथा आम्ही यावेळी कोण्या दुसऱ्या लोकात असतो. ऐकलंस मेनका तू त्या मायावी शक्तीचं वर्णन? जर आम्ही शीघ्रतेने तिच्यावर अंकुश नाही लावला तर आमच्या सर्व योजना अपूर्णच राहतील. आम्हाला विजेंद्र प्रताप आणि सूर्यप्रतापांना पकडायचं आहे, परंतु आमच्या मार्गामध्ये हे नवीन संकट आलं आहे. काय तुला या मायावी शक्तीबद्दल माहित आहे कोमोलिका? तुझ्याविषयी तर बोललं जातं की जे सर्वांच्या दृष्टीपासून लपलेलं असतं ते तू बघू शकतेस. हे सत्य आहे हुजूर. रूपनगराच्या सीमेत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक जीवाला कोमलिकाची नजर ओळखते, परंतु हा अज्ञात जीव अजूनही माझ्या नजरेआड आहे. अजून कधीपर्यंत ती मायावी शक्ती आमच्या दृष्टीपासून दूर राहील? आम्ही कोणत्याही बाहेरच्या शक्तीला आमच्या राज्यात सहन नाही करू शकणार. कमोलिका, कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला त्या अदृश्य शक्तीविषयी जाणून घ्यायचं आहे. जोपर्यंत आम्ही तिला आमच्या नेत्रांनी पाहत नाही आम्हाला चैन नाही पडणार. आम्ही तिघी मिळून त्या नव्या शक्तीला शोधून काढू. तुम्ही निश्चिंत रहा. ज्या क्षणी आम्हाला ती दिसेल आम्ही तिला घेरून आपल्या चक्रव्यूहात अडकवू. उशीर करू नका. रूपनगरच्या जंगलाचा काना कोपरा शोधून काढा. हे अवश्य कोणी महालातील शत्रूने कोण्या बाहेरच्या शक्तीला बोलावले आहे आम्हाला घाबरवणे करता, परंतु आम्ही त्या कोणत्याही षडयंत्रामध्ये फसणार नाही. हे काय बोलतोस तू अभय सिंग? आपल्या जंगलामध्ये दुसरी कोणी मायावी शक्ती? हे कसं शक्य आहे? अवश्य तुझ्याकडून काही चूक झालीये. माझ्याकडून कोणतीही चूक नाही झालीये. मी तुम्हाला तेच सांगतोय जे मी लपून पाहिलं आणि ऐकलंय. परमवीर सिंग आणि लोहा सिंग येऊन रणवीर सिंगाला सांगत होते की त्यांनी एका भयानक पशुला मनुष्यामध्ये परावर्तित होताना पाहिलेला आहे. म्हणून मनुष्य बनण्यापूर्वी त्या पशुने त्या दोघांवर आक्रमण सुद्धा केलं होतं. कसे तरी प्राण वाचवून महालामध्ये येण्यात ते सफल झाले आहेत. तुझे बोलणे मलाही सत्य प्रतीत होत आहे, कारण थोड्याच वेळापूर्वी मी लोहा सिंगच्या चेहऱ्यावर चिंतेची छाया पाहिली. तो खूपच घाबरला होता. जर हे सत्य आहे तर या रहस्याची पडताळणी मी स्वतः जातीने करेन आणि तुम्हाला सूचित करेन. तुम्ही चिंता करू नका. जे सत्य आहे ते पुढे येईलच. सत्य एक दिवस समोर येणारच आहे, परंतु यापूर्वी कधीही असं काहीच घडलं नव्हतं. परंतु मला हे कळत नाहीये, बाहेरची शक्ती येण्याचा काय संकेत असू शकतो? हे तर माहित नाही कलावती देवी, परंतु रणवीर सिंगांसाठी खूपच वाईट संकेत आहे. बाहेरून आलेल्या मायावी शक्तींची सूचना ऐकून रणवीर सिंग चिंतेत पडले आहेत आणि त्यांनी तिला शोधण्यासाठी 3 मायावी शक्तींना पाठवलंय. मी सुद्धा माझ्या गुप्तचरांना जंगलात पाठवून तत्काळ त्या मायावी शक्तीचा शोध लावण्याचं कार्य करेन. मला पूर्ण विश्वास आहे रणवीर सिंगापूर्वी आपल्याला सफलता मिळेल. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे सेनापती, परंतु मला का कोण जाणे असं वाटतंय की रूपनगरामध्ये खूपच मोठी खळबळ माजणार आहे. आता आपण महालातील शत्रूंना धडा शिकवण्याची योजना बनवतच होतो की ही मायावी शक्ती मध्येच आली. चहू बाजूंनी संकटच संकट दिसायला लागली आहेत. अभय सिंग, जर तुला इथे कोणी पाहिले तर अजून संकट वाढेल. आता तू इथून जा. आवश्यकता वाटली तर आम्ही तुला पुन्हा बोलवून घेऊ. जशी आपली इच्छा. येतो मी. राजकुमारी, या संकटाशी मी निपटेन. विश्वास ठेवा, शीघ्र अतिशीघ्र हे कोडं सुद्धा सुटेल. हे कोडं सोडवल्याशिवाय
आम्हाला चैन नाही पडणार सेनापती. माहिती काढा, ती मायावी शक्ती कोण आहे जिने रूपनगराच्या जंगलामध्ये प्रवेश करून आम्हाला चिंतित केले. या भयानक जंगलामध्ये ही युवती एकटीच काय करत आहे? जाऊन विचारतो तिला. कदाचित मला ती बरोबर मार्ग दाखवेल. युवती, अगं ए युवती. कोण आहेस तू? या भयानक जंगलात एकटी काय करत आहेस? तुला त्याच्याशी काय? आधी तू मला सांग की तू कोण आहेस आणि रूपनगराच्या या जंगलात कुठून आलायस आणि काय करतोयस? मी अलकापुरीचा युवराज आहे. माझ्या मातेला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी रूपनगराकडे चाललो आहे. परंतु या जंगलातील मायावी भूलभुलैयामध्ये अडकलो आहे. 21 मनुष्यांपैकी एक मनुष्य मला अगदी सहज मिळाला. जर मी ह्याला इथे समाप्त केलं तर अघोरी भैरवनाथ अतिप्रसन्न होईल. मग त्यानंतर 20 मनुष्यांना समाप्त करणं बाकी राहील. जर मी या मनुष्याला दंश करून समाप्त केलं तर शिवा क्रोधित होतील. काहीतरी असं कार्य करावं लागेल ज्याने आमच्या मुक्तीचा मार्गही सापडेल आणि या मनुष्याला दंश करून मारावंही लागणार नाही. तू उत्तर का देत नाहीयेस? विश्वास ठेव, मी इथे कोणालाही हानी पोचवायला आलो नाहीये. मी माझं कार्य पूर्ण करण्यासाठी आलो आहे. युवती, जर का तू मला रूपनगराचा योग्य मार्ग सांगशील तर मी तुझे हे उपकार जीवनभर विसरणार नाही. यात उपकार कसले युवराज? चुकलेल्या वाटसरूंना मार्ग दाखवणं आम्हा वनवाशांचा धर्म आहे. मी तुम्हाला मार्ग अवश्य दाखवेन. शीघ्र सांग युवती. आता मला हे जंगल स्मशानासारखे दिसत आहे. प्रत्येक जागी मृत्यूच मृत्यू दिसत आहे. आता तुम्हाला मृत्यू नाही तर तुमच्या ध्येयाचा मार्ग दिसेल. इथून सरळ उत्तरेला चालत जा. तिथे तुम्हाला तुमचं लक्ष अवश्य प्राप्त होईल. मला माझं लक्ष प्राप्त होईल याचा अर्थ मी रूपनगरात पोहोचू शकेन? रूपनगरात पोहोचणं इतकं सोपं नाहीये युवराज. उत्तर दिशेला जाताना तुम्हाला एक महात्मा भेटतील, महात्मा भैरवनाथ. तुम्ही बस त्यांच्यावर विश्वास ठेवा. ते तुमची सहायता पण करतील आणि स्वतःच रूपनगराच्या सीमेपर्यंत पोहोचवतील. मला पहिल्यांदाच कुणीतरी योग्य मार्गदर्शन केलं आहे. मी तुला कधीही विसरणार नाही युवती. आणि जर का अवसर मिळाला तर मी तुझ्या या उपकारांची परतफेड जरूर करेन. आता मी निघतो. बिचारा युवराज, ज्याला माझे उपकार समजतोय ते उपकार नाहीत तर माझी चाल होती. परंतु मी काय करणार? मी किती विवश आहे. जर मी असं केलं नाही तर तो भैरवनाथ मला आणि माझ्या कुटुंबाला कधीही श्रापातून मुक्त करणार नाही. जय महाकाल, जय काल भैरव. ओम ह्रीं क्लीं फट काल भैरवाय नमः. ओम ह्रीं क्लीं फट त्रियुत्राय नमः. ओम ह्रीं क्लीं फट कंकालाय नमः. आवाहन काल भैरवाचं. जय महाकाल. ओम ह्रीं क्लीं
हट. काल भैरवाय नमः. वायूच्या गंधामध्ये अचानक हे परिवर्तन कसलं? असं प्रतीत होत आहे जणू एखादी महाशक्ती आमच्या दिशेने चालून येत आहे. कोण कोण येत आहे? अश्वावर स्वार होऊन? जय महाकाल. नाही, हा कोणी साधारण मनुष्य नाहीये. हा अवश्य कोणी दानव आत्मा आहे आणि आम्हाला या दानव आत्म्याचा सन्मान केला पाहिजे. जय महाकाल. आमच्या भाग्याचे द्वार उघडले की आज आम्हाला दानव सम्राटांचे दर्शन होणार आहे. जय महाकाल. ती युवती योग्य बोलत होती. जंगलामध्ये या निर्जन स्थानावर कुणा सर्वज्ञानी महात्म्याचा मठ आहे. मला शीघ्रच त्यांना भेटून माझ्या लक्ष्यापर्यंत पोहोचले पाहिजे. स्वागतम, शुभ स्वागतम. यावे यावे. तुमचे दर्शन घेऊन आमचे जीवन धन्य झाले. यावे. बाबा, हे तुम्ही काय बोलत आहात? मी तर केवळ एक साधारण मनुष्य आहे. तुमचं दर्शन झाल्यामुळे स्वतःलाच भाग्यशाली समजत आहे. तुम्ही मला एवढा सन्मान का देत आहात? कारण की आपण या सन्मानाच्या योग्यच आहात. तुम्ही एक साधारण मनुष्य नाही. विराजमान व्हा. यावे. आपल्या येण्याने आमचा हा तांत्रिक मठ पवित्र झालेला आहे. यावे. हे काय चाललंय? त्या युवराजाला हा भैरवनाथ इतका सन्मान का देतोय? आपण उभे का? विराजमान भा दानव सम्राट. तुम्ही ज्या विश्वातील उपस्थित सर्व दानवांचे सम्राट आहात. आम्ही आमच्या दिव्य दृष्टीने आपल्याला ओळखले आहे. आता तुमचा आशीर्वाद प्राप्त होताच आम्ही रूपनगर आणि रूपनगरच्या समस्त मायावी शक्तींचे सम्राट नक्कीच हो. जय महाकाल. बाबा, आपल्याला नक्कीच काहीतरी मोठा भ्रम झालेला आहे. मी तर एक केवळ साधारण वाटसरू आहे आणि सहाय्यतेच्या आशेने मी आपल्या जवळ आलेलो आहे. भटकलेले पथिक. जय महाकाल. या तुच्छ तांत्रिकाची परीक्षा घेऊ नका सम्राट. विश्वातील सर्वात बलवान दानव सम्राटाला आमच्या सहाय्याची काय आवश्यकता भासू शकते? तशी आपली सहायता करणे आमचा परम धर्म आहे. आज्ञा द्या. कशाचा बळी पाहिजे? तुम्ही कोण्या मनुष्याचे रक्त ग्रहण कराल की कोण्या पशुचे? नाही बाबा, मला काहीही नको आहे. मला केवळ रूपनगराचा मार्ग सांगावा. मला तिथे लवकरात लवकर पोहोचायचं आहे. दानव सम्राटांची इच्छा असेल तसे. दानव सम्राट, तुमच्या इच्छेचा विरोध तर देवता सुद्धा नाही करू शकत. आमचे अहोभाग्य की तुम्ही माझ्यासारख्या सेवकाला रूपनगरचा मार्ग विचारलात. पूर्वेच्या या दिशेला रूपनगरचा पथ जातो. अन्य कोणता आदेश असेल तर तो पण तात्काळ सांगावा. नाही बाबा, बस मला एवढंच जाणून घ्यायचं होतं. मला माहित नाही तुम्ही मला काय समजलात. मार्ग दाखवण्याबद्दल धन्यवाद. मी निघतो. तुम्ही धन्य आहात दानव सम्राट. तुम्ही धन्य आहात.
माझ्याकडून तर खूप मोठी चूक झाली. ज्या युवराजाला मी सर्वसाधारण मनुष्य समजून भैरवनाथाच्या मठावर पाठवलं, ती तर कोणी महान शक्ती निघाली. आणि ज्या महान शक्तीला भैरवनाथ पुजतो, ती शक्ती अवश्यच मला या श्रापातून मुक्त करू शकते. या नागाने माझा मार्ग का अडवला आहे? प्रणाम. तुम्हाला शत शत प्रणाम महान आत्मा. कोण आहेस तू? नागिणीची स्त्री बनून माझ्या मार्गात आडवी का आलीस? मी एक अभागी युवती आहे, जिला अघोरी भैरवनाथाने सर्पयोनीचा श्राप देऊन यातनामयी जीवन जगायला विवश केलंय. मी आणि माझे कुटुंबीय ह्या सर्पयोनीचा शाप भोगत वेदनामयी जीवन जगतोय. जर तुम्ही मनात आणलं तर आम्हाला अवश्य मुक्ती मिळेल. परंतु कसे? माझ्याजवळ अशी कोणतीच शक्ती नाहीये की ज्या बळावर मी तुला मुक्त करू शकेन. तुम्ही तर अतिशक्तिशाली आहात, परंतु तुम्हाला तुमच्या शक्ती माहीत नाहीयेत. जर तुम्ही ठरवलं तर तुमच्या एका आदेशावर तो अघोरी भैरवनाथ मला आणि माझ्या कुटुंबियांना श्रापातून मुक्त करेल. मी मुक्त करू शकेन? मला समजतच नाहीये. भैरवनाथ माझं का ऐकतील? मी कोणत्या अधिकाराने त्यांना सांगू की त्यांनी तुला मुक्त करावं? मी ओळखलंय की तुम्ही महाशक्तिशाली आहात. तुम्ही एवढे शक्तिशाली आहात की भैरवनाथ सारखा अघोरी तुमची पूजा करतो. आणि ज्याला भैरवनाथ सारखा अघोरी पूजतो तो ठरवलं तर काय नाही करू शकत. कृपा करून मला या श्रापातून मुक्त करा. त्यानंतर मी आणि माझे कुटुंबीय जीवनभर तुमची पूजा करू. वर्षांनंतर तुम्ही मला ईश्वराच्या रूपात भेटलात. माझी सहायता करा. युवती, मला तुझी खूप दया येत आहे, पण यावेळी मी तुझी कोणतीही सहायता नाही करू शकत. मला माझ्या कार्यपूर्तीसाठी लवकरात लवकर रूपनगरला जायचं आहे. मला माहितीये तुमचं रूपनगरात पोचणं अति आवश्यक आहे, परंतु तुम्ही रूपनगरातून कधी परताल हे मला माहित नाही. काय रूपनगरातून परत आल्यावर तुम्ही मला या शापातून मुक्त कराल? जर मी सुरक्षित परत आलो आणि जर मला शक्य झालं तर मी तुझी सहाय्यता अवश्य करेन. तुमचं कोणी काही बिघडू शकत नाही, कारण तुम्ही स्वतः महाशक्ती आहात. मी तुमची रूपनगरातून परत येण्याची प्रतीक्षा करेन. बहुतेक हीच ती मायावी शक्ती आहे जिला शोधण्याचा आदेश मंत्रीवर्यांनी दिला होता. तात्काळ जाऊन त्या मायावी शक्तीचा पथ रोखला पाहिजे.